हा आपला 6वा भाग आहे। तर 6व्या भागामध्ये आपलं पूर्ण असं वॉल हँगिंग तयार झालेलं आहे। आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला हा एक गुलाबी घ्यायचा आहे आणि हा एक पिवळा घ्यायचा आहे। 2 मोती घेतले। हा पिवळा हे घेण्याच्या आधी मी इथे हे 2 पांढरे एक हिरवा घेऊन एक चौफुला केला, नाहीतर हे 2 चौफुले 2 हिरवे मोती घेऊन केलेले आहेत। आणि हा जो चौथा चौफुला आहे तिथे मी एक गुलाबी आणि एक पिवळा असा 2 मोती घेऊन तो चौफुला पूर्ण केलेला आहे। आता इथे 2 गुलाबी मोती, सेम विणत जायचं आपल्याला। परत 2 गुलाबी मोती, एक आणि 2 गुलाबी मोती, आता इथे परत 2 पिवळे मोती घ्यायचे, एक आणि हा 2 पिवळे मोती, आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला पहिला हा गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि मग एक पिवळा मोती घ्यायचा आहे। आता इथे सगळे गुलाबी 2 गुलाबी मोत्यांनी विणून घ्यायचं आहे। आता इथे मी हे 1 2 3 आणि 4 चौफुले हे 2 गुलाबी मोती घेऊन पूर्ण करून घेतलेले आहेत। आता इथे आपण 2 पिवळे मोती घ्यायचे, परत ह्या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची। आता इथे एक गुलाबी मोती घ्यायचा आणि एक पिवळा मोती घ्यायचा, असे 2 मोती घेतले। आता इथे परत 2 गुलाबी मोती, एक आणि हा 2 गुलाबी मोती,
परत 2 गुलाबी मोती. आता इथे मी पहिल्यांदा एक पिवळा मोती घेतला आणि मग एक हिरवा मोती घेतला आणि या पिवळ्या मोत्यातून सुई काढून घेतली अशी. या मोत्यातून आता इथे 2 हिरवे मोती, एक आणि 2 हिरवे मोती. या हिरव्या मोत्यातून सुई वरून खालच्या दिशेने काढून घेतली. इथे परत 2 हिरवे मोती, एक आणि 2 हिरवे मोती. आता इथे 2 पांढरे मोती घ्यायचे, कारण आपण आता इकडे अजून एक चौफुला कमी केलेला आहे. त्यामुळे हे पांढऱ्या बॉर्डरचे 2 पांढरे मोती घेऊन इथे ही ओळ आपली पूर्ण झालेली आहे. आता आपल्याला ह्या मोत्यामध्ये सुई घेऊन जायची, तंगूस न्यायचा. या पांढऱ्या मोत्यात विणायचं नाही आहे, कारण आपल्याला इथून एक चौफुला कमी करायचा, म्हणून त्याच्या शेजारच्या हिरव्या मोत्यात मी सुई घेऊन आलेली आहे. आता ही पुढच्या ओळीची सुरुवात करताना इथे मी हे 2 पांढरे आणि 1 हिरवा असे 3 मोती घेतलेत आणि ह्याच हिरव्या मोत्यातून मी सुई काढून घेतली. इथे आता परत एक चौफुला आपला कमी झालेला आहे. ह्या मोत्यांमधून सगळे आपण अशी सुई काढून घ्यायची आणि या हिरव्या मोत्यात सुई आणायची आहे. इथे आता 2 हिरवे मोती घ्यायचे, या मोत्यातून सुई काढून घ्यायची. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला एक पिवळा घ्यायचा आहे आणि मग हा एक गुलाबी घ्यायचा. पिवळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता परत या मोत्यातून सुई काढून घ्यायची. या गुलाबी मोत्यातून सुई मी काढून घेतली.
आता इथे परत 2 गुलाबी मोती, एक आणि 2. या मोत्यातून सुई काढून घ्यायची. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. इथे आता 2 पिवळे मोती घ्यायचे, एक आणि 2. सेम विणायचे. तर ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे आता 2 हिरवे मोती घ्यायचे, एक आणि 2 हिरवे मोती. परत ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. त्यातून वरच्या दिशेने. आता इथे परत एक हिरवा घ्यायचा मोती आणि एक हा पिवळा. परत या सगळ्या मोत्यातून सुई काढून या मोत्यात आणायची. आता परत 2 पिवळे मोती घ्यायचे, या मोत्यातून वरच्या दिशेने, वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतलेली आहे. आता हे इथेपर्यंत 2-2 पिवळ्या मोत्यांनीच विणून घ्यायचं आहे. आता इथे मी 1 2 3 4 चौकोनी हे 2-2 पिवळे मोती घेऊन विणून घेतलेले आहेत. आता इथून पुढे हे 2 हिरवे मोती घ्यायचे, मग ह्या मोत्यातून सुई काढून घेतली. परत ह्या मोत्यात वरच्या सुई घ्यायची आहे. आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला एक हिरवा घ्यायचा आहे आणि एक पिवळा घ्यायचा आहे. परत या पिवळ्या मोत्यातून सुई काढून घेतली. सेम इथे जसं आलंय तसं इथे पण आलेलं आहे. आता सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि मग हा एक पिवळा मोती घ्यायचा आहे. परत या मोत्यातून सुई काढून घ्यायची. या वरच्या मोत्यात सुई घ्यायची.
इथे आता 2 गुलाबी मोती घेतलेले आहेत आणि या गुलाबी मोत्यातून सुई काढून घेतलेली आहे. मोत्यातून आणि या मोत्यातून सुई आपण काढून घ्यायची आहे. या पिवळ्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची आहे. आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला एक हिरवा घ्यायचा आहे आणि हा एक पिवळा घ्यायचा आहे. असे हे 2 मोती घेतले. गुलाबी मोत्यातून वरून खालच्या दिशेने आपण ही सुई काढून घेतली. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे 2 हिरवे मोती घ्यायचे, एक आणि हा 2. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. या मोत्यातून परत ह्या मोत्यातून. आता इथे आपण 2 पांढरे मोती घेणार आहोत, म्हणजे आपला एक चौफुला इथे पण कमी होईल. आता हे मी इथे या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई घेतली, तर आता ह्या इकडच्या मोत्यातून मी सुई काढून घेणार आहे आणि परत ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. परत या हिरव्या मोत्यात आणायची. आपण एक एक चौफुला कमी करतोय, त्यामुळे आपण ह्या हिरव्या मोत्यात सुई आणली. हा पांढरा मोती आपण विणायचा नाही आहे. इथून पुढे इथपर्यंत आपण विणणार आहोत. इथे आपली एक ओळ पूर्ण झालेली आहे. पुढची ओळ चालू करताना इथे 2 पांढरे आणि एक हिरवा असे 3 मोती मी घेतलेले आहेत. आणि त्याच मोत्यातून विरुद्ध बाजूने मी सुई काढून घेतलेली आहे. या पिवळ्या मोत्यातून सुई काढून घेतली. इथे आता एक पिवळा मोती घ्यायचा आणि एक हिरवा मोती घ्यायचा. परत आपण सेम करायचं. मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. इथे आता 2 पिवळे मोती घ्यायचे, एक आणि हा 2 पिवळे मोती घेतले. गुलाबी मोत्यातून सुई काढून घ्यायची.
इथे गणपतीचं कान आपले पूर्ण झालेले आहेत ह्या ओळीला. या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. ह्या मोत्यातून पण सुई काढून घेतलेली आहे. इथे आता 2 हिरवे मोती, 1 आणि 2. वरच्या दिशेने हिरव्या मोत्यातून सुई काढून घेतली. इथे परत 2 हिरवे मोती, 1 आणि हा दुसरा. 2 हिरवे मोती, परत या हिरव्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. परत या सगळ्या मोत्यांमधून सुई काढून घ्यायची. इथे आता परत 2 पिवळे मोती घ्यायचे, 1 आणि 2. पिवळे मोती घेतले, हिरव्या मोत्यातून सुई काढून घेतली. त्यातून वरच्या दिशेने परत सुई काढून घेतली. इथे परत 1 आणि 2 हे पिवळे मोती, परत ह्या सगळ्या मोत्यांमधून आपण सुई अशी काढून घेणार आहोत. आता इथे 2 गुलाबी मोती घ्यायचे. गुलाबी मोत्यातून वरच्या दिशेने मी ही सुई काढून घेतली. आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला 1 गुलाबी घ्यायचा आणि 1 हा पिवळा घ्यायचा. परत ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. ह्या मोत्यातून आणि या 2ही मोत्यातून आपण सुई काढून घ्यायची. इथे आता परत 2 पिवळे मोती घ्यायचे, 1 आणि हा दुसरा. आता परत ह्या मोत्यातून सुई काढून घेतली
आणि ह्या मोत्यात वरच्या दिशेने घेतले. आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला एक पिवळा घ्यायचा आणि मग हा एक हिरवा घ्यायचा. हिरव्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. या मोत्यातून या एक हिरवा आणि हा दुसरा हिरवा. इथे आता परत 2 हिरवे मोती घ्यायचे, 1 आणि 2. आता जे 2 मोती घ्यायचे त्यातला एक हिरवा घ्यायचा आहे आणि हा एक पिवळा घ्यायचा आहे. या मोत्यातून आणि या मोत्यातून आपण सुई काढून घेतली. इथे आता परत 2 पिवळे मोती घ्यायचे, 1 आणि हा दुसरा. आता इथे 2 हिरवे मोती घ्यायचे, इथे 2 पांढरे मोती. इथे आपली एक ओळ अजून पूर्ण झालेली आहे. आता पुढची ओळ विणायची. त्यासाठी या मोत्यातून मी सुई काढून घेतली, या मोत्यात घेतली वरच्या दिशेने आणि या हिरव्या मोत्यात 2 नंबरचा जो हिरवा मोती आहे त्याच्यातून सुई काढून घेतली. इथूनच पुढे आपण विणायचं आहे. हा पांढरा मोती सोडून द्यायचा. तर इथे आता हे 2 पांढरे मोती घ्यायचे आणि एक हिरवा मोती घ्यायचा. 3 मोती घेतले. या मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे 2 हिरवे मोती, 1 आणि 2. परत या मोत्यातून सुई काढून घ्यायची. या पिवळ्या मोत्यातून
इथे परत 2 हिरवे मोती, 1 आणि 2. परत सेम विणायचं. या सगळ्या मोत्यांमधून परत आपण सुई काढून घ्यायची. आता इथे आपण हे करताना इथे परत 2 हिरवे मोती घ्यायचेत, 1 आणि हा दुसरा. 2 हिरवे मोती, परत ह्या सगळ्या मोत्यातून सुई काढून घेतली. मोत्यात वरच्या दिशेने सुई काढून घेतली. इथे आता आपल्याला जे 2 मोती घ्यायचे त्यातला एक हिरवा घ्यायचा आहे आणि मग हा एक पिवळा घ्यायचा आहे. असे 2 मोती घेतले. परत ह्या पिवळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. या मोत्यातून या मोत्यातून या मोत्यातून आणि या मोत्यातून. इथे आता परत 2 पिवळे मोती घ्यायचे, 1 आणि हा दुसरा. मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. इथे आता जे 2 मोती घ्यायचे त्यातला हा एक पिवळा घ्यायचा आणि हा एक गुलाबी घ्यायचा. गुलाबी मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. मोत्यातून वरच्या दिशेने परत ह्या मोत्यातून या मोत्यातून आणि या मोत्यातून पण सुई काढून घेतली. आता इथे परत 2 पिवळे मोती घ्यायचे, 1 आणि हा दुसरा. सुई काढून घेतली. परत 2 पिवळे मोती, 1 आणि हा दुसरा. इथे आता 2 हिरवे मोती, 1 आणि 2. परत 2 हिरवे मोती, 1 2.
परत 2 हिरवे मोती, इथे परत 2 हिरवे मोती, आता इथे 2 पांढरे मोती, 1 आणि 2, इथे आपली अजून एक ओळ पूर्ण झालेली आहे। आता पुढची ओळ विणण्यासाठी मी या पिवळ्या मोत्यातून सुई काढून घेतली, या मोत्यातून वरच्या दिशेने, आणि हा जो हिरवा मोती आहे या हिरव्या मोत्यातून सुई मी काढून घेतली। इथे आता परत 2 पांढरे आणि 1 हिरवा, असे 3 मोती घेऊन ही नवीन ओळ सुरू करायची आहे। त्याच मोत्यातून विरुद्ध बाजूने सुई काढून घेतली। आता या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची। इथे परत 2 हिरवे मोती, परत 2 हिरवे मोती, इथे परत 2 हिरवे मोती, पैसे पण येतील। आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला 1 हिरवा घ्यायचा पहिला, आणि मग हा पिवळा मोती घ्यायचा। इथे परत 2 पिवळे मोती घ्यायचे, 1 आणि 2, इथे परत 2 पिवळे मोती, परत 2 पिवळे मोती, या मोत्यातून सुई काढून घेतली। आता इथून पुढे इथपर्यंत 1 2 3 2 2 हिरव्या मोत्यांनी आणि इथे 2 पांढऱ्या मोत्यांनी विणून घ्यायचं।
इथे मी हे 1 2 3 4 4 हे 2 2 हिरवे मोती घेऊन 4 चौफुले विणले आणि हा 5वा इथला 1 2 पांढरे घेऊन विणलेला आहे. इथे आपली एक ओळ पूर्ण झालेली आहे. आता आपल्याला पुढची ओळ विणायची आहे. आता ह्या हिरव्या मोत्यात उजवीकडे तंगूस आहे. इथे आता 2 पांढरे मोती घ्यायचेत, 1 आणि 2 आणि 1 हिरवा. परत त्याच मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथून पुढे इथपर्यंत परत 2 2 हिरवे मोती घेऊन विणून घ्यायचं आहे. 1 आणि 2 हिरवा. परत 2 हिरवे, परत 2 हिरवे मोती, 1 आणि हा 2 हिरवे, इथे आता जे 2 मोती घ्यायचे त्यातला पहिला हिरवा घ्यायचा आहे आणि मग हा पिवळा घ्यायचा आहे. इथे हा गणपतीचा मुकुट आपला तयार झालेला आहे आणि या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आणि आता इथून पुढे सगळे 2 2 हिरवे मोत्यांनी विणायचे आणि हा शेवटी इथे 2 पांढरे मोती घेऊन विणून घ्यायचे. इथे आपला फक्त हा मधला गणपती पूर्ण झालेला आहे. अजून वॉल हँगिंग आपलं पूर्ण व्हायचं आहे. तर आता पुढची ओळ विणताना ह्या मोत्यामध्ये आपला तंगूस आहे डावीकडे. इथे परत 2 पांढरे हिरव्याने सुरुवात करायची. आता ही पूर्ण ओळ इथपर्यंत हिरव्या मोत्यांनी आणि शेवटी 2 पांढरे असंच आपण आता विणत जायचे. वरती फक्त असे 2 चौफुले हिरवे राहतील तिथपर्यंत आपण आता असंच सेम विणून घेणार आहोत. हा मुकुट पूर्ण झाल्यापासून वरती मी ही 1 2 आणि 3 ह्या 3 हिरव्या मोत्यांनी विणून घेतलेले आहेत ओळी. साईडला 2 2 पांढरे हे नेहमीसारखे घातलेलेच आहेत. तर इथे मध्ये या 2 आता 2च हे हिरवे चौफुले राहिलेले आहेत. तर इथे आता आपण काय करणार आहोत, 3 पांढरे मोती घेणार आहोत आणि सेम विणून घेणार आहोत. परत या मोत्यातून सुई काढून घे, या मोत्यातून आणि या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची आणि इथे आपण 2 पांढरे मोती घ्यायचे. ते आपलं हे पानातलं गणपतीचं डिझाईन
पूर्ण झालेलं आहे. हे पूर्ण पान आणि त्यातला हा गणपती असं हे आता आपलं पूर्ण झालेलं आहे. आता इथे आपलं हे पूर्ण झाले डिझाईन. तर ह्यामधला जो पांढरा मोती आहे त्याच्यातून मी अशी ही सुई वरच्या दिशेने काढून घेतली आहे. त्याचबरोबर हा साईडचे आता 1 आणि 2 मोती, त्यातल्या ह्या एका मोत्यातून मी उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. आता इथे मी पांढरे मोती घेणार आहे. तीन, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11. हे मी 11 मोती ओवून घेतलेले आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11. 11 मोती मी तंगूसमध्ये ओवून घेतलेले आहेत. आणि आता ह्या मोत्यातून डावीकडे तंगूस आहे, त्याच्या शेजारचा जो मोती आहे त्याच्यातून मी परत उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतलेली आहे. परत ह्या पांढऱ्या मोत्यातून खालच्या दिशेने सुई काढून घेतलेली आहे. इथे हे आपलं अडकवण्यासाठीचं एक हुक तयार झालेलं आहे. आता इथे खालचं जे लटकन मी बनवणार आहे त्यासाठी मी हा 10 नंबरचा दोरा वापरला आहे. इथे तंगूस काही मी वापरणार नाही आहे. आता हा दोरा मी हा 1 नंबरचा जो हिरवा मोती आहे हा त्याच्यातून डावीकडून उजवीकडे असा हा मी काढून घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये हा एक गुलाबी मोती, हे 2, 2, 4, 2, 6, 2, 8 पांढरे मोती, परत एक गुलाबी मोती आणि एक अशी ही घंटा, ही अशी त्याच्यामध्ये ओवलेली आहे. त्याचबरोबर आता ह्या सगळ्या मोत्यातून जे घंटा सोडून वरच्या सगळ्या मोत्यातून सुई आपण खालून वरच्या दिशेने अशी काढून घ्यायची. हे जे डेकोरेशन आहे हे मी माझ्या पद्धतीने केलेलं आहे. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता. ह्याच्याहूनही खूप सुंदर तुम्ही करू शकता. इथे दोरा मुद्दामून घेतला आहे कारण दोरा हा सरळ राहतो असा आणि हालतो तो. तंगूच घेतला तर ते मोती असे वेडेवाकडे होतात, मोती अशी सरळ लाईन आपली दिसत नाही. आता हा 2 नंबरचा हिरवा मोती आहे, त्याच्यातून मी डावीकडून उजवीकडे परत सुई काढून घेतली. इथे आता परत एक गुलाबी मोती घ्यायचा आहे. तुम्ही इथे सोनेरी वगैरे पण वापरू शकता. आता इथे एक गुलाबी आणि हे 11 मोती पांढरे मी ओवून घेतले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11 पांढरे मोती, परत एक गुलाबी मोती आणि ही एक गोल्डन कलरची घंटा ओवून घेतलेली आहे. आता परत सेम या सगळ्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आपण. त्याच मोत्यामधून सगळ्या मोत्यातून व्यवस्थित काढून घ्यायचे.
आणि आता हा जो तिसरा हिरवा मोती आहे त्याच्यातून परत आपण डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची आणि हे जसं ओलं आहे तसंच ही एक साईड पण आपण ओवून घ्यायची आहे. ही माळ ओवून घेतली अशी आणि परत ह्या चौथ्या हिरव्या मोत्यातून पण मी सुई काढून घेतली. इथे गाठ मारली आहे आणि वरच्या दिशेने असा मी हा दोरा आणलेला आहे. 1-2 मण्यातून फिरवून इथे मी आता तो तोडून टाकणार आहे. अशा पद्धतीने आपलं हे गणपतीचं वॉल हँगिंग तयार झालेलं आहे. 5 नंबरच्या मोत्यामध्ये केल्यामुळे हे असं नाजूक दिसतंय आणि छानही दिसतंय. सुंदर असं हे आपलं वॉल हँगिंग तयार झालेलं आहे. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की त्याला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार. PM क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. हे जे गणपतीचं मी वॉल हँगिंग बनवलं आहे त्याचा हा आपला शेवटचा भाग आहे. हा शेवटचा व्हिडिओ मी बनवलेला आहे.